वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता, ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली कोण? अमित शहा हे नकली सेना आहे. आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू? मी बोललोय, तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, विकास होऊ देत नव्हते. अच्छा अमित भाई, विकासाची व्याख्या काय हो? मी स्थगिती कशाला दिली होती? माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग, अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, लोकसभेच्या आधी येत आहेत, कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. जसं संदेश तुम्ही म्हणालात की 50,000 कोटीचं पॅकेज. का नाही द्यायचं? का द्यायचं नाही? पण पॅकेज द्यायचं तर सोडाच, पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये, पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारी ही अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल की अरे मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला, आता आणखीन काय पाहिजे? मोदी म्हणजे काय? शिवाजी महाराजांचे भक्तच. 8 महिन्यामध्ये यांचा जो काय आव होता तो कोसळून पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही. तो पुतळा नाही, त्या तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आहे आमच्यामध्ये, आहे आमचा आत्मा आहे, तो आमचे देव आहेत ते. आणि पुतळा लावतात काय? 8 महिन्यामध्ये तो पडतो काय? आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे, लाज. या छत्रपती शिवाजी महाराजांनी 300-350 वर्षापूर्वी, 400 वर्ष झाली असतील, जो सिंधुदुर्ग उभारला, तो ऊन वारा पाऊस वादळ लाटा, मग ते त्योक्ते असेल, निसर्ग असेल, आणखीन मोठमोठ्या लाटा, आणि तेव्हाची सगळी परकी आक्रमण ही छातीवर झेलून आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. आणि एक करंटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभारताय. शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम मशीन वाटलं की पुतळा लावला म्हणजे लोक मतं देतील? आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलंय, मी पुढच्या मीटिंग मध्ये सुद्धा बोलणारच आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्र प्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुती अशी नाहीच आहे. ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही अशी ही लढाई आहे. तो पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा म्हणजे अगदी आदित्य आला होता, विनायक राऊत होते, तुम्ही काही तुमच्यातले पण शिवसैनिक होते, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वाट कोणाची अडवत आहे? कशासाठी? अरे तुमचं पाप हे उघडं पडलं तिकडे. आणि बाप लेक तिकडे काय मोठ्या मस्तीमध्ये होते, पोलिसांवरती दादागिरी करत होते. ही दादागिरी आपण खपून घ्यायची. इथलं कोणतरी त्यांचा जो उभा आहे तो तर धमक्याच देत सुटला सगळ्यांना, इकडे घुसून मारीन, तिकडे घुसून मारीन. पण तुम्ही जरा विचार करा की ते जे मी दिवस तुम्हाला आठवून दिले ते दिवस तुम्हाला परत पाहिजेत का? आता आणखीन एक बातमी मी बघत होतो, कारण की दुसरी एक बातमी चालली. आता काय गौप्य स्फोट होतात, गौप्य स्फोट, सगळे स्फोटामागे स्फोट, गौप्य स्फोट. अजित पवार काल परवाकडे बोलले की सरकार स्थापन करण्यासाठी का सरकार पाडण्यासाठी ही बैठक झाली, त्याच्यात गौतम अदानी होते. आणि मी आरवीचा जो मोर्चा काढला होता तेव्हा बोललो होतो की आपलं सरकार पाडण्यासाठी 50 खोके कोणी दिले याचा तुम्ही अंदाज लावा. आता अजित पवारांनी त्याचा गौप्यस्फोट केलाय. अदानी सगळीकडे जर का खात सुटले असतील, मुंबई त्यांनी घशात घालण्याचा डाव आखलेला आहे जो आपण उधळून लावणार आहोत. उद्या कोकण अदानीच्या घशात घातलं गेलं तर कसं बाहेर काढणार तुम्ही? कारण सगळीकडे यांचं घराणं बसलेलं आहे. आहे हिंमत दान मागायला तुम्ही त्यांच्या घरावरती टकटक करू शकता? समजा असं होणार नाही, पण दुर्दैवाने हे इकडे ते तिकडे आणि यांचे बाप वरती बसलेत. हेच जर का कोकण असं झालं तर तुमच्यावरती अन्याय करणारे पण तेच. आणि ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडे तुमची जाण्याची हिंमत राहणार का? की अहो तुमच्या कार्ट्याने आमच्यावरती अन्याय केलाय, कार्ट्याला सांगणार का तुझ्या बापाने आमच्यावरती अन्याय केलाय?
कोणाकडे दाद मागणार? कोण आमदार तुमचा असणार? कोण खासदार आहे तुमचे? बाकी या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या शेवटी सरकार आल्यावरती मी करणारच आहे. म्हणजे इकडे मला सगळे दिलेलेच आहे, मागण्या त्याच आहेत, पण अजून पुऱ्या होत नाही. आणि मी जिथे पुऱ्या करायला घेतल्या होत्या तोपर्यंत यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. मुंबई गोवा रस्ता अजून होत नाही. नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की 200 वर्ष खड्डाच पडणार नाही. आता मला अशी चिंता वाटते 200 वर्षात खड्डे पडायला 200 वर्षात हा रस्ता तरी होणार आहे की नाही? कारण रस्ता व्हायला 200 वर्ष आणि त्याच्यानंतर खड्डा पडायला 200 वर्ष, म्हणजे आणखीन किती 400 वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार? या अशा फालतू भूलथापा या बांधण्याची यांना सवय झालेली. हे सगळीकडे येऊन बोलतायत अमुक केलं तमुक केलं, यांच्यावरती काही लक्ष देण्याची गरज नाही. आणि म्हणजे कालची मोदींची सभा मला कळलं टीव्ही चॅनल वाल्यांनी लाईव्ह दाखवली पण नाही, असं कळलं, मला माहित नाही. कारण ते काय बोलतायत, आज काय बोलले ते उद्या कळत नाही, उद्या काय बोलले ते परवा कळत नाही. एक तर आमच्यामध्ये असतील, त्यांच्या मांडीला मांडी लागली तर सगळे साधू संत झाले. आज हे जे काही सगळे प्रश्न आहेत की तुम्ही अजूनही शासकीय दवाखान्यामध्ये सुधारणा नाहीये, मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यानंतर विजयदुर्गचा रस्ता हा कोणाच्या नातेवाईकाकडे दिला तुम्ही म्हणालात? हा, विनोद तावडेंच्या नातेवाईकाकडे. त्याच्यानंतर MIDC उद्योग किती लोकांना मिळाले इकडे? कोणालाच नाही. आणि इकडे हातीटोप काय सांगतायत? आणि मी हे करणार. हा वचननामा मी थोडक्यामध्ये माझ्या खिशात ठेवलाय आणि त्या एवढ्या खिशातल्या वचननाम्यात सुद्धा मी म्हटलंय की मी रिफायनरी जी बारसूला आहे ती होऊ देणार नाही, ती मी रद्द करणार. नाणार तर घालवलंच, ते माझं वचन होतं. आणि बारसू सुद्धा मी तिकडे लोकांचा विरोध आहे ना, मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. आणि हे लोक हे सांगतायत की आम्ही रिफायनरी आणू, आम्ही रोजगार देऊ. अहो तुमचं काय जातंय? तुमचे बंगले इकडे आणि परदेशामध्ये सगळीकडे असतील, इथल्या लोकांनी जगायचं कसं? पर्यावरणाचे संपूर्ण नाश करायचा, खाणी करायच्या, खोदकाम करायचं आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण माझं कोकणचं पर्यावरण सगळं हिरवगार छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं. याला मी विकास मानायला तयार नाही आणि असा विकास मी होऊ देणार नाही. मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल असा विकास मी कोकणचा करून दाखवेन, असा विकास करेल. आणि याच्यामध्ये ज्या आपण गोष्टी दिलेल्या आहेत, एक तर सगळ्या महिला इकडे आल्यात, आहे ठीक आहे, एक 1500 रुपये त्यांना दिले जात आहेत. आपण म्हणतो 3000 देऊ, कारण 1500 मध्ये काहीच होत नाही. 3000 मध्ये सुद्धा तसं काही होईल असं वाटत नाही. कारण महागाई एवढी जोरात वाढते की 14 साली गॅस सिलेंडरचा भाव काय होता आणि आता किती आहे तो बघा. बरं काही गोष्टी आपल्याला कळतच नाही, त्याचे फटके पडल्यानंतर कळतायत. आता रुपयाचा भाव एवढा खाली गडगडत चाललेला आहे आणि डॉलर एवढा वाढलाय की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आपण जे पुढचं वचन देतो आहोत की महिलांना सन्मानाने जसं हे करतायत की 1500 दिले म्हणजे तुम्ही आमच्या नोकर झालात, असं नाही. ही महाराष्ट्राची महिला आहे, माता भगिनींचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. तर महिलांना तर त्यांचा मान देऊच आणि अर्धमुर्ध नाही करणार. एसटी मधनं संपूर्ण मोफत प्रवास आम्ही त्यांना देणार आहोत, महिलांना मोफत प्रवास. कारण महिला ही घरचा आधार आहे, तिच्यावरती घर चालतं. महिला ही महत्वाचा आधार आहे. आणि त्याचबरोबरीने 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत. हे म्हणा असं काहीतरी बोला ना आणि करून दाखवा. आता यांना कळते लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर ही लोकसभा पण आपण जिंकायला पाहिजे होती, मला रुखरुख लागलेली आहे, नक्कीच लागलेली आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे हक्काने आलेलो आहे की लोकसभेतला इथला पराभव माझ्या जिवारी लागलेला आहे. कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव करणारा अजूनही कोणी जन्माला आलेला आहे असा माझा विश्वासच नाहीये, मुळी होऊच शकत नाही. पण शिवसेना जे संपवायला निघाले त्या भाजपला मला विचारायचंय की अहो तुम्ही शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये